So today's lecture we will discuss about the two disorder. One is the malaria and the second one it is the amoebiasis. This is our fourth lecture on chapter human health and diseases. याच्यामध्ये पहिला डिसऑर्डर आपण घेऊ आज मलेरिया. Malaria, it is caused by Plasmodium. It is protozoan pathogen Plasmodium. Life cycle of malarial parasite. It is described by Sir Ronald Ross. Ronald Rossनी मलेरियल पॅथोजनची लाईफ सायकल डिस्क्राईब केली होती. सो मलेरिया इट इज द प्रोटोझोआन डिसऑर्डर. It is the vector borne disorder and the vector it is female Anopheles mosquito. Female Anopheles mosquito हा vector आहे. There are different species of this malarial parasite Plasmodium. Plasmodium vivax, Plasmodium malariae, Plasmodium falciparum, Plasmodium ओव्हेल. हा जो प्लाझ्मोडियम आहे हा पॅथोजन आहे मलेरिया डिसीजचा. अँड द व्हेक्टर इज द फिमेल एनाफिलिस मॉस्किटो. देर आर डिफरंट स्पीसीज ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम मलेरिया आहे, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम आहे, प्लाझ्मोडियम ओव्हेल. Plasmodium vivax it is common in India. Malignant malaria it is caused by Plasmodium falciparum. Plasmodium falciparum causes malignant malaria. So pathogen of malaria disorder it is Plasmodium. It is protozoan pathogen. So malaria it is the protozoan disorder. And the vector it is the female Anopheles mosquito. This mosquito bite human. हा जो मॉस्किटो आहे याच्या बॉडीमध्ये मलेरियल पॅरासाइटची इन्फेक्टिव्ह स्टेज असते दॅट इज स्पोरोझोइट. स्पोरोझोइट these are present in the saliva of mosquito. हा जो मच्छर असतो त्याच्या सलायवामध्ये स्पोरोझोइट असतात. इन्फेक्टिव्ह स्टेज असते मलेरियल पॅरासाइटची. जेव्हा हा मच्छर मनुष्याला चावतो तेव्हा त्याचे जे स्पोरोझोइट आहेत दे स्पोरोझोइट एंटर्स इन द ह्युमन बॉडी अँड दिस स्पोरोझोइट रीचेस द लिव्हर. लिव्हरमध्ये जातात स्पोरोझोइट. इन द लिव्हर देर आर हिपॅटोसाइट. हिपॅटोसाइट सेल्समध्ये जातात. And these sporozoite then converts into merozoite. Sporozoites
पासून मेरोझॉइट्स तयार होतात. द हिपॅटोसाइट लिव्हर सेल बस्ट अँड दिस मेरोझॉइट इन्फेक्ट RBC. हे जे मेरोझॉइट आहेत हे ब्लडमध्ये येतात, RBCवर अटॅक करतात. RBCवर अटॅक केल्यानंतर द RBC also burst. When the RBC, these are burst, releases the poisonous chemical that is the hemozoin. RBC जेव्हा बस्ट होतात तेव्हा हिमोझॉइन नावाचे एक केमिकल तयार होते. दिस इज द पॉयझनस केमिकल रिलीज बाय द बस्टिंग ऑफ द RBC सेल. मग जेव्हा मच्छर मनुष्याला चावतो तेव्हा स्पोरोझॉइट which are present in the saliva of mosquito enters in the human body. This sporozoite reaches the liver cell, hepatocyte cell. In the hepatocyte cell they convert into merozoite. The hepatocyte cells burst, and hepatocyte cells burst, these merozoite then infect RBC in the blood. RBC also burst and releases the hemozoin chemical. In the blood of the human, these merozoite then converts into गॅमेटोसाइट. हे जे मेरोझॉइट्स असतात हे गॅमेटोसाइटमध्ये कन्वर्ट होतात. अँड दिस गॅमेटोसाइट देन प्रोड्यूस इन द ह्युमन बॉडी. दीज आर टेकन अप बाय मॉस्किटो. जेव्हा मच्छर मग परत मनुष्याला चावतो तेव्हा हे गॅमेटोसाइट्स एंटर्स इन द मॉस्किटो गट. गॅमेटोसाइट्स एंटर्स इन द मॉस्किटो गट. मॉस्किटो गटमध्ये गॅमेटोसाइट, दिस गॅमेटोसाइट डिफरन्शिएट इंटू मेल अँड फिमेल सेल. हे जे गॅमेटोसाइट्स असतात याचं डिफरन्शिएशन होते मेल आणि फिमेल सेल्समध्ये. अँड दिस सेल्स प्रोड्युसेस oocyst. अँड दिस oocyst रप्चर. हे जे oocyst आहे हे रप्चर होते. अँड oocyst रप्चर टू रिलीज द वन्स अगेन स्पोरोझॉइट. मग परत स्पोरोझॉइट तयार होतात इन द मॉस्किटो बॉडी. मॉस्किटो बॉडीमध्ये परत स्पोरोझॉइट तयार होतात. सो व्हेन मॉस्किटो फर्स्ट बाईट ह्युमन, in the saliva of mosquito sporozoite are present. Sporozoite enters in the liver cell of human. ह्युमनच्या लिव्हर सेलमध्ये स्पोरोझॉइट म्हणजे हेपॅटोसाइट सेलमध्ये स्पोरोझॉइट कन्वर्ट इंटू मेरोझॉइट विच इन्फेक्ट देन RBC. RBC आणि हेपॅटोसाइट सेल्स बोथ सेल्स बस्ट. RBC releases the hemozoin chemical. These merozoites then converts into gametocyte in the human body. मनुष्याच्या बॉडीमध्ये गॅमेटोसाइट्स तयार होतात. These gametocytes taken up by mosquito. मॉस्किटोच्या शरीरामध्ये हे गॅमेटोसाइट्स गेले. दुसऱ्या वेळा जेव्हा मच्छर चावेल तेव्हा गॅमेटोसाइट मच्छराच्या बॉडीमध्ये जातात. In the mosquito gut, gametocyte differentiate into male and female cell. गॅमेटोसाइटचं डिफरन्शिएशन मेल आणि फिमेल सेल्समध्ये होते. These cells fertilizes to form oocyst, and oocyst rupture and produces sporozoite in the mosquito body. मॉस्किटोच्या गटमध्ये त्याच्या स्टमकमध्ये स्पोरोझॉइड बनतात. मग ते सलायवामध्ये येतात त्याच्या आणि मच्छर परत मनुष्याला चावतो. लाईफ सायकल ऑफ मलेरियल पॅरासाइट डिस्क्राइब बाय सर रोनाल्ड रॉस. विच आर द सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज? The symptoms
of this disease, it is the body shivering. Body shivering, chilling. Temperature rises up to 102 to 104 degree Fahrenheit. Temperature, body temperature rises up to 102, 103, 104 पर्यंत ताप राहतो. याच्यामध्ये बॉडी शिवरिंग आणि चिलिंग होते. चॅटरिंग ऑफ टीथ. चॅटरिंग ऑफ टीथ. एक्स्ट्रीम फटीग. एक्स्ट्रीम फटीग. वॉमिटिंग सुद्धा याच्यामध्ये होते. वॉमिटिंग नंतर स्वेटिंग सुद्धा होते. टेम्परेचर डिक्रीजेस. टेम्परेचर कमी होते तेव्हा स्वेटिंग होते, घाम येतो. म्हणजे याच्यामध्ये कोल्ड स्टेज, हॉट स्टेज अशा दोन्ही स्टेजेस असतात. बॉडी शिवरिंग, चिलिंग होते. टेम्परेचर हाय टेम्परेचर होते, टेम्परेचर पुन्हा उतरते. चॅटरिंग ऑफ टीथ होते. एक्स्ट्रीम फटीग बॉडीमध्ये असतो. वॉमिटिंगसुद्धा होते. So these are the symptoms of this disorder, that is the malaria. The host is human and mosquito. Malarial parasiteचा host mosquito body आहे आणि human सुद्धा आहे. And the vector, it is the female Anopheles mosquito. Now which are the drugs or treatment? Treatment, it is the control of mosquito. Control of mosquito by different methods. वेगवेगळ्या मेथड्स अप्लाय करून मॉस्किटोचं कंट्रोलिंग करणे. स्प्रे ऑफ इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड इन द सराउंडिंग एरिया, DDT, BSC. वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स वापरून सराउंडिंग एरियामध्ये प्रॉपर सॅनिटेशन ठेवणे. पर्सनल सॅनिटेशनसुद्धा ठेवणे. पर्सनल सॅनिटेशन, पर्सनल हायजीन. Anti-malarial drugs, these are chloroquine. Chloroquine. Sulfa drugs. Sulfa drugs. Dapsone सुद्धा याच्यावर आहे. Chloroquine drugs are effective in the malaria disorder. So this is all about the first disorder, that is the malaria. Now the second disorder, it is the amoebiasis. Amoebiasis is also protozoan disorder which is caused by Entamoeba histolytica. Entamoeba histolytica हा सुद्धा एक प्रोटोझोन parasite. This is the protozoan parasite Entamoeba histolytica, and the site of infection is the intestine. Intestinal infection है amoebiasis, which is caused by Entamoeba histolytica, in which there is a intestinal ulceration. Intestinal ulceration याच्यामध्ये होते ब्लड डिस्चार्ज, ब्लड अँड म्युकस डिस्चार्ज in the stool.
ब्लड अँड म्युकस डिस्चार्ज असतो स्टूलमध्ये. लॅट्रिनद्वारे ब्लड आणि म्युकस बाहेर निघते. इंटेस्टिनल अल्सरेशन असते अमिबियासिसमध्ये. अमिबिक सिस्ट, these are present in the intestine of man and produces amoeba. Amoebic cysts, these are present on the contaminated food, vegetables and contaminated water. Infection spread by, how is the mode of transmission of amoebiasis? Mode of transmission of amoebiasis, how pathogens spread. Transmission takes place through houseflies. Houseflies, cockroaches spread the cyst of amoeba. अमिबाचा जो सिस्ट आहे तो स्प्रेड करणारे हाऊसफ्लाईज आणि कॉक्रोचेस असतात. हे जर का कॉन्टॅमिनेटेड असतील तर फूड, वॉटर, व्हेजिटेबल्स याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅमिनेशन होऊ शकते. अँड दिस सिस्ट फॉर्म ऑफ अमिबा व्हेन इंजेस्टेड बाय ह्युमन, फूड ॲटम्स असतील किंवा ड्रिंकिंग वॉटर असेल किंवा काही व्हेजिटेबल्स असतील, याच्यावर जर का अमिबिक सिस्ट असतील तर ते मनुष्याच्या बॉडीमध्ये जातात अँड रिचेस द इंटेस्टाईन. दिस सिस्ट ऑफ अमिबा प्रोड्युसेस न्यू अमिबा. मग याचे लक्षणं काय असतात अमिबियासिसमध्ये? तर इंटेस्टिनल इन्फेक्शन होते, अल्सरेशन होते इंटेस्टाईनमध्ये, ब्लड डिस्चार्ज, म्युकस डिस्चार्ज इन द स्टूल. याच्यामध्ये सुद्धा ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट, ॲब्डॉमिनल पेन्स असतात. ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट, ॲब्डॉमिनल पेन्स, याच्यामध्ये सुद्धा फटीग असतो. डिसेंट्री असते, डिसेंट्री. वॉटरी स्टूल इज प्रेझेंट इन अमिबियासिस डिसऑर्डर. अमिबियासिस डिसऑर्डरमध्ये वॉटरी स्टूल बाहेर येतो. नाउ विच आर द ट्रीटमेंट ऑन दिस डिसऑर्डर, दॅट इज द अमिबियासिस? द ट्रीटमेंट इन्क्लूड, याची जी ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंटमध्ये द मेडिसिन्स विच आर इफेक्टिव्ह इन अमिबियासिस, these are metronidazole, tinidazole, erythromycin, teramycin. These are the erythromycin, teramycin हे antibiotics आहेत. मेडिसिन मेट्रोनिडॅझोल, टिनिडॅझोल हे दोन मेडिसिन्स आणि दोन अँटीबायोटिक्स. these are effective in controlling the disorder, that is the amoebiasis, which is the protozoan disorder caused by protozoan parasite Entamoeba histolytica. It is the intestinal infection की ज्याच्यामध्ये इंटेस्टिनल अल्सरेशन होते. ब्लड म्युकस डिस्चार्ज लॅट्रिनद्वारे येतो. ॲब्डॉमिनल पेन्स असतात, ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट असते, फटीग, डिसेंट्री होते याच्यामध्ये. मोड ऑफ ट्रान्समिशन टेक्स प्लेस थ्रू द हाऊस फ्लाईज अँड कॉक्रोचेस. अँड these amoebic cyst enters in the human body
थ्रू द कॉन्टॅमिनेटेड फूड वॉटर अँड व्हेजिटेबल्स. फूड वॉटर आणि व्हेजिटेबल्सवर जर का कॉन्टॅमिनेशन असेल, अमिबिक सिस्ट असतील तर ते बॉडीमध्ये जातात आणि त्याच्यामुळं हा एक डिसऑर्डर होतो अमिबियासिस, विच इज द प्रोटोझोन डिसऑर्डर caused by Entamoeba histolytica. Malaria, it is also protozoan disorder which is caused by Plasmodium pathogen. Sir Ronald Ross awarded Nobel Prize for the description of this life cycle of malarial pathogen, parasite pathogen, Plasmodium. There are different species. Plasmodium vivax, which is common in India, Plasmodium malari, Plasmodium falciparum, Plasmodium ovale. Plasmodium falciparum हा मॅलिग्नंट मलेरिया आहे. तर ह्युमन हेल्थ डिसिजेसमध्ये 2 डिसऑर्डर आपण आज घेतले, मलेरिया आणि अमिबियासिस. NCERT बुकमधले सर्व डिसऑर्डर्स आपण घेणार आहे, ते घेणं सुरू आहेत आपले. याच्यामध्ये आपण एड्स घेतला, कॅन्सर, टायफॉईड, निमोनिया, कॉमन कोल्ड. त्याच्यानंतर आज आपण पाहिला मलेरिया आणि अमिबियासिस. सो टुडे वी विल स्टॉप हियर. बाकी पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.